पाऊले चालती पंढरीची वाट, काय आहे पंढरी आत्मा विठ्ठल, नांदणी केवळ पांडुरंग. सुप्रभात माननीय मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक वृंद, येथे जमलेले सर्व पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 मिनिटं माझे मनोगत व्यक्त करणार आहे. पंढरीची वारी. आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची, देहूवरून तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची, तर पैठणवरून एकनाथ महाराजांची, सासवडवरून सोपान काकांची, ही अशी देहू आळंदीपासून सुरू झालेली आणि आषाढी एकादशीला विठ्ठलचरणी समर्पित होणारी ही अशी पंढरीची वारी. या पालखी निघते. या पालख्यांबरोबर सर्व भाविक विठुनामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात. आषाढी एकादशीला पहाटे लवकर उठून चंद्रभागेच्या तेली स्नान करतात, तुळस वाहून विष्णूंची पूजा करतात, विठुरायाचे दर्शन घेतात. युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धवी जगा. वारी म्हणजे चालणारी यात्रा नव्हे, तर वारी म्हणजे लाखो लोकांच्या भक्तीची लाट आहे आणि हे एक आनंदाचे गाव आहे. या वारीत सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विठुरायाच्या दर्शनाला आषाढी एकादशीला निघतात आणि या सर्व पालख्या आषाढी एकादशीला एकत्र येतात. सर्व या दिवशी उपवास करतात आणि विठुरायाचे दर्शन घेतात. म्हणूनच महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जाते. आणि आता सर्वांनी माझ्याबरोबर म्हणायचंय, विठुनामाचा गजर करायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद.